16 मे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत तसेच सुगम संगीतात लोकप्रिय असलेल्या सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। माणिक वर्मा यांचा जन्म पुणे येथे हिराबाई व बळवंत दादरकर या दाम्पत्यापोटी झाला। त्यांच्या मातोश्री हिराबाई या संगीताच्या उत्तम जाणकार व कलावंत होत्या। त्यांच्या आई व्यतिरिक्त आप्पासाहेब भोपे, बापूराव केतकर, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक सुरेश बाबू माने, उस्ताद इनायत खा, अजमत हुसेन खा, नंतर आग्रा घराण्याचे गुणीदास पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडून त्यांनी गाण्याची तालीम घेतली। अलाहाबादचे पंडित भोलानाथ भट्ट यांच्याकडूनही त्या सुंदर बंदिशी शिकल्या। सुप्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श। माणिकताईंच्या गायनाची पहिली ध्वनिमुद्रिका बहरली जणू लतिका कलिका ही दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली HNMV या कंपनीतर्फे निघाली। वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी गणपती उत्सवात पहिला जाहीर कार्यक्रम सादर केला। 1955 ते 56 साली आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या गीत रामायण या सुप्रसिद्ध संगीत मालिकेमध्ये 7 गाणी त्यांनी गायली। त्यांच्या भावगीत गायनात सहजता, सुरेलता, संयम इत्यादी गुणांचा आढळ होतो। सुधीर फडके, पु ल देशपांडे, पुरुषोत्तम सोळांकुरकर, दशरथ पुजारी, गोविंद पोवळे, मधुकर गोळवलकर, श्रीनिवास खळे, प्रभाकर जोग, विठ्ठल शिंदे, गजानन वाटवे, वसंत पवार इत्यादी मान्यवर संगीत दिग्दर्शकांकडे माणिकताईंना गाण्याची संधी मिळाली। देश विदेशातील अनेक स्वरमंचासह आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमातून त्यांचे गाणे रसिकप्रिय झाले। माणिकताईंच्या आवाजात गोडवा होता, तालावरील प्रभुत्व, शब्दांची योग्य जाणीव, योग्य तालीम, बहुश्रुतता, स्वतःचा मोठा व्यासंग व अखंड चिंतन मनन यांमुळे त्यांनी आपले गायन रंजक बनविले। 1974 मध्ये भारत सरकारतर्फे पद्मश्री, 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1990 मध्ये महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, 1992 मध्ये लता मंगेशकर पुरस्काराच्या पहिल्या मानकरी, 1995 मध्ये गदिमा प्रतिष्ठान पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार व मानसन्मान त्यांना लाभले। क्लीव्हलंड ओहायो येथे 16 मे हा त्यांचा जन्मदिवस माणिक वर्मा दिन म्हणून घोषित करून त्यांना सन्मानित करण्यात आले। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुंबई येथे माणिक वर्मा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम आयोजित केले जातात। गायनामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस माणिक रत्न हा पुरस्कार दिला जातो। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।